नमस्कार. मालेगावच्या लेखिका आहेत प्रांजली कुलकर्णी म्हणून. त्यांचा परवा मला फोन आला होता की त्या दरवर्षी सीमेवर जवानांना राख्या पाठवतात, राखी पौर्णिमेच्या दिवशी. म्हणजे आधीच पाठवतात. तर त्यांचा फोन आला की राख्यांबरोबर तुमची एखादी काही कविता मला जर मिळाली तर मला खरंच आनंद होईल. त्या कवितांबरोबर राख्या पण जातील आणि कविता पण, म्हणजे भावना पण पोचतील. तर म्हटलं आनंदाने, आणि म्हटलं मी प्रयत्न करीन. लगेचच लिहून होईल असं नाही, पण प्रयत्न नक्की करीन. आणि देवाकृपेने लिहिली गेली कविता, तर ती तुमच्यासमोर मी सादर करतो आहे. काळजाचा तुकडा कुटुंबाने देशासाठी दिला. काळजाचा तुकडा कुटुंबाने देशासाठी दिला. भारत मातेच्या सेवेसाठी आपला पुत्र पाठवला. असे कित्येक जवान असती सीमेवरती, असे कित्येक जवान असती सीमेवरती. भारत मातेची सेवा ह्यावर त्यांची प्रीती. सगळे सोयरे सणवार त्यांनी देशासाठी विसरले. सगळे सोयरे सणवार त्यांनी देशासाठी विसरले. माती भाळी लावून त्यांनी जीवन खपवले. कित्येक बहिणींची राखी पौर्णिमा भावाविना साजरी झाली. कित्येक बहिणींची राखी पौर्णिमा भावाविना साजरी झाली. भाऊ म्हणून राखी त्यांनी परमेश्वराला बांधली. आज माझ्याही मनात काही करावे असे आले. आज माझ्याही मनात काही करावे असे आले. सीमेवरच्या भावांसाठी ऊर भरून आले. राखीच्या पवित्र धाग्याने व्यक्त व्हावे वाटले. राखीच्या पवित्र धाग्याने व्यक्त व्हावे वाटले. भावा बहिणींचे प्रेम हृदय मंदिरी दाटले. असाच हा जिव्हाळा प्रत्येकाने जोपासावा. असाच हा जिव्हाळा प्रत्येकाने जोपासावा. लष्करातील प्रत्येक जवान कुटुंब म्हणून पहावा. देशप्रेमाची व्याख्या अशी वेगळी काही नसते. देशप्रेमाची व्याख्या अशी वेगळी काही नसते. छोट्याशा अशा कृतींमधून व्यक्त होत असते. राष्ट्रप्रेम हे कायम सर्वोपरी असावे. राष्ट्रप्रेम हे कायम सर्वोपरी असावे. आपल्या रोजच्या व्यवहारातून ते सहजी दिसावे. आपल्या रोजच्या व्यवहारातून ते सहजी दिसावे. उद्याच्या तुमच्या राखी पौर्णिमेच्या सगळ्या भावा बहिणींना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.